आजचा आपला विषय आहे मनुष्याच्या अंधकारावर देवाचा उपाय. आणि सध्या आपण योहान शुभवर्तमानातील 7 चमत्कार जे प्रभू येशू ख्रिस्ताने केले त्याच्याविषयी अभ्यास करत आहोत. योहानाने त्याच्या शुभवर्तमानामध्ये 7 चमत्कार दिलेले आहेत की जे 7 चिन्ह असे आहेत. आणि योहानाला त्याचं शुभवर्तमान लिहिण्याचा उद्देश काय आहे तुम्हाला माहिती आहे का? आपण वाचू योहान शुभवर्तमान याचा 20वा अध्याय आणि वचन 30 आणि 31. या ठिकाणी योहान असं लिहितो, या पुस्तकात लिहिलेले नाहीत असे पुष्कळ दुसरी चिन्हे, बघा चमत्काराला तो चिन्ह म्हणतो, दुसरी चिन्हे येशूने आपल्या शिष्यात देखत केली. म्हणजे हे जे चमत्कार योहानाने त्याच्या शुभवर्तमानात लिहिले हे फक्त चमत्कार नसून ते चिन्ह आहेत. आपल्याला माहिती आहे की चिन्ह काहीतरी दर्शवतं. जसं रस्त्यावर रेल्वे क्रॉसिंगचं चिन्ह दर्शवतं की समोर रेल्वे क्रॉसिंग आहे, शाळेचं चिन्ह दर्शवतं की समोर शाळा आहे. तसं हे 7 चमत्कार दर्शवतात काहीतरी, त्यांच्यामध्ये एक संदेश आहे. आणि म्हणून आपण चमत्कारात पुरतं न थांबता त्याच्या पलीकडे जाऊन चमत्कार करणारा देव याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि याचा उद्देश तो म्हणतो वचन 31 योहान 20 आणि 31, येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास धरावा आणि विश्वास धरून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून हे लिहिलेले आहेत. हे योहानाने त्याचा शुभवर्तमान आणि हे चमत्कार का लिहिलेले? 2 गोष्टी. येशू हा देवाचा पुत्र आहे, तो देव जो पुत्र आहे हा आपण विश्वास ठेवावा आणि त्या विश्वास ठेवल्याने आपल्याला सार्वकालिक जीवन किंवा तारण हे उपलब्ध व्हावं, मिळावं म्हणून हे लिहिलेलं आहे. म्हणजे काय? म्हणजे हे की प्रभू येशू ख्रिस्त फक्त प्रॉब्लेम सोडवणारा, बरं करणारा, मुक्त करणारा नाही, तर तो हे का करत होता, तो कोण आहे हे दाखवण्यासाठी की तो देव आहे, देव जो पुत्र आहे. हा विश्वास आपण ठेवावा, हे आपल्याला कळावं आणि या विश्वासाने आपल्याला तारण प्राप्त व्हावं म्हणून. म्हणजे हे चमत्कार हे चिन्ह आहेत की जे देवाच्या पुत्राकडे बोट दर्शवतात. आणि हे 7 चिन्ह आज आपण याच्यापैकी 5वं चिन्ह किंवा 5वा चमत्कार पाहणार आहोत. उदाहरणार्थ पहिला चमत्कार जो त्याने केला तो म्हणजे पाण्याचा द्राक्षरस. तो हे दर्शवतो की पाण्याचा द्राक्षरस केला म्हणजे बदल केला, की प्रभू येशू ख्रिस्त हा जीवन बदलणारा देव आहे, तो बदल करणारा देव आहे. दुसरा जो चमत्कार आहे की त्याने त्या जमादाराच्या, त्या सुभेदाराच्या, रोमन सुभेदाराच्या मुलाला बरा केला की जो 20 मैलाच्या अंतरावर घरी आजारी होता. आणि इथून प्रभू येशू ख्रिस्ताने विश्वासाने त्याला सांगितलं की तुझा मुलगा बरा झालेला आहे. आणि याच्यावरून घरी गेल्यावर त्याला कळलं की खरंच तो बरा झालेला आहे. आणि असं लिहिलं आहे की त्याने त्याच्या संपूर्ण घराण्याने प्रभू येशूवर विश्वास ठेवला. म्हणजे त्याने विश्वास ठेवला नव्हता का? विश्वास ठेवला म्हणून तो प्रभू येशूकडे आला होता की माझा मुलगा आजारी आहे, त्याला बरा करा. पण नंतर त्याने जाऊन शास्त्रात लिहिलं की त्याने त्याच्या घराण्याने विश्वास ठेवला. म्हणजे काय? म्हणजे हा विश्वास ठेवला की येशू ख्रिस्त फक्त रोग बरे करणारा नाही, तर तोच देव आहे, देव जो पुत्र आहे. हा विश्वास त्याने ठेवला. त्याला कळलं त्या रोमन माणसाला, परजातीच्या, की येशू ख्रिस्त हा देव जो पुत्र आहे तोच देव, तोच जगाचा तारणारा आहे. आणि मग आपण तो 3रा चमत्कार पाहिला की 38 वर्षाच्या दुखण्याकरला बरं करणे. त्याने सर्वांनाच बरं केलं नाही. आजही देव सर्वांनाच बरं करत नाही. पण तो जो चमत्कार केला 38 वर्षाच्या दुखण्याकराला त्याने बरं केलं, याच्याहून त्याने दाखवून दिलं की मनुष्याच्या असमर्थतेवर देवाचा उपाय प्रभू येशू ख्रिस्त आहे. जेव्हा तो माणूस स्वतःसाठी काही करू शकत नव्हता, प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे आला. तसं प्रभू येशू ख्रिस्त जगात आला, आपल्या पापांसाठी मरण पावला. आणि मग आपण तो चमत्कार पाहिला 4था की त्याने 5,000 जेव घातला. आणि त्या 5,000 प्लस आणि त्या 5,000 पुरुष होते, लक्षात घ्या. कारण त्या काळात स्त्रिया मोजल्या जात नव्हत्या, मुलं मोजले जात नव्हते, फक्त पुरुषांची नोंद केली जात होती. पण पुरुष, स्त्रिया आणि मुलं पण होते. म्हणजे
जवळपास 15 ते 20 हजार लोक त्या दिवशी जेवायला असणार. आणि त्या लहान मुलाच्या 5 भाकरी आणि 2 माशाने त्याने इतक्या लोकांना जेव घातला. इतके लोक जेवून तृप्त झाले. आणि एवढंच नव्हे तर शिष्यांना सांगितलं की उरलेले तुकडे गोळा करा आणि 12 टोपल्या भरल्या. 12 का? प्रत्येक शिष्याला एक. त्यांचा विश्वास बसावा की येशू ख्रिस्त गरजा पुरवणारा आहे. तो जर आपल्या बरोबर असला तर आपल्याला काही कमी पडत नाही. आपण कुठेही असलो तरी, जंगलात अरण्यात असलो तरीही. आणि मग त्याने असं म्हटलं की वरून स्वर्गातून उतरलेली जीवनाची भाकर मी आहे. जो मला खातो त्याला कधी भूक लागणार नाही. म्हणजे त्या 5 भाकरी आणि 2 मासे याचा चमत्कार करून त्या लोकांना जेव घालून त्या चमत्काराचा चिन्ह, त्या चमत्काराचा संदेश हा होता की जसं आपल्याला रोज भाकर किंवा जेवण लागतं तसं आपल्याला आत्म्यासाठी रोज प्रभू येशू ख्रिस्त याची आवश्यकता आहे. तो जीवनाची भाकर आहे. त्याने म्हटलं मनुष्य केवळ भाकरीने नव्हे देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल. आणि त्या चमत्काराचा संदेश किंवा त्या चमत्काराचं चिन्ह होतं की प्रभू येशू ख्रिस्त फक्त गरजा पुरवणार नाही तर तो जीवनाची भाकर आहे. स्वर्गातून उतरलेली देवपित्याने पाठवलेली. आता आज आपण 5वा चमत्कार पाहू योहानाने लिहिलेला की जे 5वं चिन्ह आहे की ते दाखवतं की येशू ख्रिस्त कोण आहे. आपण वाचू योहान 9 आणि वचन 1. तो तिकडून जात असता, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, त्याने एका जन्मांध मनुष्याला पाहिले. काय झालं की त्याने त्या माणसाला पाहिलेले, त्या माणसाने त्याला नाही पाहिलं. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं लक्ष कोणाकडे जातं त्यावेळेस काहीतरी तो करणार असतो, त्यावेळेस काहीतरी होणार होतं. आणि काय झालं बघा, तेव्हा त्याच्या शिष्याने त्याला विचारलं, गुरुजी, ह्याने आंधळे जन्मावे असे पाप कोणी केले, ह्याने किंवा याच्या आईबापाने? आता शिष्य त्याच्याबरोबर होते आणि अर्थातच प्रभू येशूचं लक्ष त्याच्याकडे गेल्यानंतर शिष्यांचंही लक्ष गेलं आणि ते पण त्याच्याकडे पाहू लागले. आणि त्यांनी विचारलं की कोणी पाप केलेलं आहे? आता मी तुम्हाला सांगतो की अनेकांचा आजही असा विश्वास आहे की एखादा आजार, एखादी समस्या, एखादा अपंगत्व म्हणजे आपल्या पूर्वजांनी, आई वडिलांनी किंवा कोणीतरी काहीतरी केलेलं आहे म्हणून ते झालेलं आहे. आता काही अर्थ आहे खरं असतं काही दृष्ट्या, परंतु सर्व बाबतीत हा नियम लागू पडत नाही. आणि शिष्य प्रभू येशूला विचारतात की कोणी पाप केलं, याने की याच्या आई वडिलांनी, म्हणून हा असा आंधळा जन्मला. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना काय उत्तर देतो बघा. येशूने त्यांना उत्तर दिले, वचन 3, याने किंवा याच्या आईबापाने पाप केला असं नाही, तर याच्या ठाई देवाचे कार्य प्रगट व्हावे म्हणून हा असा जन्मला. म्हणजे काय की याचा जन्म मी जगात आल्यानंतर, माझी सेवा सुरू झाल्यानंतर का व्हावा, तो का दिसावा, का भेटावा, ही देवाची योजना होती. हा देवाचा टायमिंग होता. हे प्रभू येशू ख्रिस्त शिष्याला सांगतो की आता देव त्याच्या जीवनात कार्य करणार आहे म्हणून तो जन्मलेला आहे. बघा आता हा माणूस. आणि मग पुढं आपण जर आपण वाचलं तर आपल्याला असं दिसून येतं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मला ज्याने पाठवले त्याचे कार्य दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजे, रात्र येणार आहे तिच्यात कोणाच्याने कार्य करणार नाही. मी जगात आहे तोवर मी जगाचा प्रकाश आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगतोय की अंधकार पृथ्वीवर जगावर पडणार आहे, पण मी आहे तोपर्यंत अंधार पडायच्या आत मला माझं कार्य संपवलं पाहिजे, तुम्हाला तुमचं कार्य संपवलं पाहिजे. कारण तो अंधकार वाढत जाणार आहे, प्रकाश निघून जाणार आहे. आणि मग तो म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे. आता बघा, तो जन्माचा अंधारा तिथे बसलेला. शिष्य त्यांना प्रश्न विचारतात आणि प्रभू येशू ख्रिस्त हे वेगळंच काहीतरी म्हणत आहे की अंधार पडणार आहे, मी जगाचा प्रकाश आहे. आता याच्यावर आपल्याला काय शिकायला मिळतं? पहिली गोष्ट ही की हा माणूस आंधळा तर होताच, पण तो जन्मापासून आंधळा होता. जन्मापासून आंधळा तर होताच, पण तो भिकारी होता. तो भीक मागत बसलेला होता.
किती बिकट, किती वाईट परिस्थिती होती नाही का. आता हे एक चित्र आहे, हे हा चमत्कार एक चिन्ह आहे. हा माणूस, आंधळा माणूस, भिकारी माणूस, हा आपली अवस्था आहे, आपलं प्रतीक आहे. ज्यावेळेस देवाने मनुष्य निर्माण केला त्यावेळेस तो आंधळा नव्हता, त्याला दृष्टी होती, त्याला देवाचा शब्द ऐकू येत होता, तो देवाच्या समागमे होता, संभाषण करीत होता. पण पाप केला आणि तो आंधळा झाला. आणि म्हणून शास्त्र सांगतं, स्तोत्र 51:1 मध्ये दावीद राजा म्हणतो की मी जन्मापासून पापी आहे. इफिसकरास पत्र 2:1 मध्ये सांगितलेलं आहे की आपण सर्व आध्यात्मिकरित्या मृत असे जन्मालेले आहोत. ते आपल्याला ख्रिस्ताने जिवंत केलेलं आहे. ही अवस्था आपली आहे. तो शारीरिकरित्या आंधळा होता, त्याला डोळ्याने दिसत नव्हतं. तसं आपण प्रत्येक जण ह्या जगात जन्मालेला, प्रत्येक मनुष्य हा आत्मिकरित्या आंधळा आहे. त्याला देव दिसत नाही, देवाचा हात दिसत नाही, देवाच्या गोष्टी करू शकत नाही, तो पाहू शकत नाही. आणि ही अवस्था जन्मापासून आहे. जन्मापासून आपण पापी आहोत. शास्त्र सांगतं आपण पाप करतो म्हणून पापी नाही, आपण पापी आहोत म्हणून पाप करतो. सर्वांनी पाप केलं, देवाच्या गौरवात अंतरलेले आहे. आणि तिसरी गोष्ट आपण पाहतो की तो भिकारी देखील होता. बघा, देवाने मनुष्याला भीक मागण्यासाठी निर्माण केलं होतं का? नाही. त्या एदेन बागेत त्याला देवा समान केलं होतं, सर्व काही उपलब्ध करून दिलेलं होतं, काहीच कमी नव्हतं. पृथ्वीवरचा अधिकार दिला होता, राज्य करण्यासाठी राजा म्हणून निर्माण केलेलं होतं. पण ज्यावेळेस पाप केलं, माणसाने देवाचं राज्य गमावलं. तो राजा राहिला नाही, भिकारी झाला. त्याला सांगितलं, त्याला गेटच्या बाहेर त्या एदेन बागेच्या काढून दिलं, सांगितलं की आता तू कष्ट करून निराळाच्या घामाने भाकर खाशील, तू तुझं कमवशील, खाशील, इथून पुढे तुला ऐकता मिळणार नाही. माणूस भिकारी झाला. आणि म्हणून हा आंधळा माणूस प्रत्येक मनुष्याचं प्रतीक आहे. जसं प्रकटीकरण 3:17 मध्ये सांगितलं आहे की आपण दीन, दरिद्री आणि अंध असे आहोत आत्मिकरित्या. आणि मग काय झालं बघा, वचन 5, असे बोलून तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त भूमीवर थुंकला, थुंक्याने त्याने चिखल केला, तो चिखल त्याच्या डोळ्यांना लावला आणि त्याला म्हटलं, जा शिलो म्हणजे पाठवलेला नावाच्या तळ्यात जाऊन धु. मग त्याने जाऊन धुतल्यावर तो डोळस होऊन परत आला. विचित्र रीतीने काहीतरी प्रभू येशूने केलेलं आहे. बघा, काही वेळेस देव काय करतो ते आपल्याला विचित्र वाटतं, आपल्याला समजत नाही. पण आपण हे ध्यानात ठेवायला पाहिजे की आपण देव नाही, देव आहे, आपण माणूस आहोत. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जमिनीवर थुंकला, त्या जमिनीचा तो चिखल त्याने घेतला, चिखल केला आणि तो त्या आंधळ्या माणसाच्या डोळ्यावर लावला. आणि त्याला सांगितलं की शिलो नावाच्या तळ्यात जाऊन धु. बघा, शिलो म्हणजे पाठवलेला. आता तुम्ही म्हणाल का बरं, तो माणूस आंधळा आहे, आधीच एकदा आंधळा आणि अजून त्याला इतक्या लांब त्या तळ्यावर पाठवायचं धुवायला, मग शब्द बोलून बरं नाही करू शकत का? हात लावून बरं नाही होऊ शकत का? बरेच वेळेस आपल्याला वाटतं की देवाने असंच केलं पाहिजे, तसंच. पण देवाचे कार्य करण्याची पद्धत, बरं करण्याची पद्धत प्रत्येकाच्या बाबतीत वेगळी असते. देवाचा कार्य करण्याचा कोणता फॉर्म्युला नसतो की असं केल्यावर तसं होतं, कारण तो देव आहे. पण या ठिकाणी त्याने एक विचित्र गोष्ट केलेली. त्याने जमिनीवर थुंकून चिखल घेतलेला आहे आणि तो त्या माणसाच्या डोळ्यावर लावला. आता चिखल, आपल्याला माहित आहे की देवाने जेव्हा मनुष्य तयार केला त्याने मातीचा मनुष्य घडवला आणि त्याच्यात श्वास फुंकला आणि मनुष्य जिवंत झाला, तो जीवधारी प्राणी झाला. आता या ठिकाणी चिखल करून त्याच्या डोळ्यावर लावला आणि त्याला सांगितलं की शिलो नावाच्या तळ्यात जाऊन धु. तो चिखल करून ती माती लावणं की तो मानव आहे, आपण मानव आहोत,
आपल्यामध्ये काही उणेवा आहेत, आपण पापी आहोत हे दर्शवतं. आणि शिलो नावाच्या तळ्यात जाऊन धू असं सांगितलं. शिलो ह्या शब्दाचा अर्थ पाठवलेला. आता त्याच तळ्यात का बरं? दुसरे तळ दुसऱ्या पाण्याच्या ठिकाणी किंवा पाणी आणून धुतलं असतं तर चाललं नसतं का? बघा, प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. त्याच तळ्यात का? शिलो ह्या शब्दाचा अर्थ पाठवलेला. आणि हा माणूस आंधळा आहे, त्याला माहित आहे. करिंथीकरात दुसरे पत्र. आता हा माणूस जरी आंधळा असला तरी तो उजेड आहे, बाहेर उजेड आहे, ऊन पडलेला दिवस आहे. परंतु तो आंधळा असल्यामुळे तो उजेड पाहू शकत नाही. म्हणजे माणसाला उजेडापेक्षा बरं होण्यासाठी किंवा दृष्टी येण्यासाठी त्याला अजून काहीतरी हवं पाहिजे होतं. तुम्ही आणि मी पापी असल्यामुळे देवाचा प्रकाश जरी सर्व जगावर पडलेला आहे तरी आपण तो पाहू शकत नाही आहे. आणि या ठिकाणी आपण वाचतो 2 कोरिंथ याचा 4 अध्याय आणि वचन 3 आणि 4. 2 कोरिंथ 4 वचन 3 आणि 4 मध्ये काय लिहिले बघा. आमची सुवार्ता आच्छादिली असल्यास, पौल करिंथीकरांना लिहितो, त्यांच्याविषयी आमची सुवार्ता आच्छादिली असल्यास ज्यांचा नाश होत आहे त्यांच्या ठाई ती आच्छादलेली आहे. आम्ही जी सुवार्ता सांगतो ज्या देवाबद्दल ते कोणाला कळत नाही, कोणाच्या डोळ्यावर आच्छादन आहे. ज्यांचा नाश होत आहे, ज्यांनी निर्णय घेतलेला की आम्हाला ऐकायचं नाही, आम्हाला विश्वास ठेवायचा नाही, आम्हाला वळायचं नाही, त्यांच्याविषयी ह्या युगाच्या देवाने विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मनं आंधळी केली आहे. आणि या युगाचा देव कोण? सैतान. आणि त्या सैतानाने लोकांची मनं हे आंधळे केलेली आहेत. मी तुम्हाला सांगितलं की तो मनुष्य आंधळा होता जन्मापासून. आपणही आध्यात्मिकरित्या आंधळे आहोत. सैतानाने आपली मनं, लोकांची मनं आंधळे केलेली आहेत. कशासाठी? यासाठी की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर पडू नये किंवा प्रकाशू नये. म्हणजे सुवार्ता समजू नये, देव समजू नये म्हणून सैतानाने माणसाचे मन आंधळे केले. म्हणजे आपण आध्यात्मिकरित्या आंधळे आहोत त्या माणसासारखे. आपल्यालाही दृष्टीची गरज आहे, त्यालाही दृष्टीची गरज आहे. प्रकाश उपलब्ध होता पण तो पाहू शकत नव्हता. जोपर्यंत देव त्याचे डोळे उघडत नाही तोपर्यंत, आणि जोपर्यंत देव तुमचे आणि माझे डोळे उघडत नाही तोपर्यंत आपण त्याला पाहू शकत नाही. आपल्याला या गोष्टी कळू शकत नाही. आता प्रभू येशूने त्याला शिलो म्हणजे पाठवलेला नावाच्या तळ्यात जाऊन धू असं सांगितलेला. पाठवलेला हा शब्द लक्षात घ्या. आता योहान शुभवर्तमान 8 अध्याय 12 वचनात प्रभू येशूने काय म्हटलं बघा. पुढे येशूने पुन्हा त्यांच्याबरोबर बोलणे आरंभून म्हटले, मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधकारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. बघा, तो जगाचा प्रकाश आहे. तो प्रकाश त्याच्यापुढे उभा आहे. पण हा माणूस आंधळा असल्यामुळे तो प्रभू येशूला पाहू शकत नाही. त्याचे डोळे उघडले तरच तो पाहू शकेल. आणि म्हणून डोळे उघडणं गरजेचं आहे. 23 वचन बघा. योहान 8 आणि वचन 23. त्याने त्यांना म्हटले, तुम्ही खालचे आहात, मी वरचा आहे. खालचे म्हणजे पृथ्वीवरचे, मी वरचा आहे म्हणजे स्वर्गातला आहे. तुम्ही ह्या जगाच्या आहात, मी या जगाचा नाही. आणि मग वचन 26 वचन बघा. तुम्हाविषयी मला पुष्कळ बोलायचे आहे व न्याय निवाडा करायचा आहे, पण ज्याने मला पाठविले तो खरा आहे. तो म्हणतो ज्याने मला पाठविले, म्हणजे तो म्हणतो की मी पाठवलेला आहे. वचन 29. ज्याने मला पाठविले तो माझ्या बरोबर आहे, त्याने मला एकटे सोडलेले नाही. प्रभू येशू ख्रिस्त या लोकांना वारंवार सांगतो की मला देव पित्याने पाठवलेला आहे. तो पाठवलेला मी आहे. आणि मग 9 अध्याय आणि 4 वचन योहान 9 आणि 4. ज्याने पाठविले त्याचे कार्य दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केले पाहिजे. परत एकदा तो म्हणतो मला, म्हणजे वारंवार प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी पाठवलेला आहे, मला पाठवलेला आहे. आणि कोणत्या तळ्यात त्याला जाऊन राहायला सांगितलं?
शिलो म्हणजे पाठवलेला. म्हणजे ते तळ, ते शिलो तळ काय दर्शवतो? प्रभू येशू ख्रिस्त. त्या तळ्यात जाऊन धुणं, डोळे धुणं गरजेचं होतं. त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे येणं तुम्हाला मला गरजेचं आहे. तर आपले डोळे उघडू शकतात, तर आपल्याला देव समजू शकतो. प्रेज द लॉर्ड. आणि मग पुढं काय होतं बघा. शिलो म्हणजे पाठवलेला, म्हणजे तो प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रतीक आहे की प्रभू येशू ख्रिस्त जो पाठवलेला आहे, जो वरून आलेला आहे. आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्तच प्रकाशित करू शकतो, तोच फक्त डोळे उघडू शकतो, तोच फक्त दृष्टी देऊ शकतो. पुढे काय झालं बघा. वचन 35 ते 38. आणि ह्या माणसाने जाऊन तिथं डोळे धुतले आणि तो बरा झाला. पण तो तिकडे जाऊन बरा झाला आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणाहून दुसरीकडे निघून गेला. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त दिसायला कसा आहे, कसा दिसतो हे त्याला पाहायला मिळालं का? नाही. कारण तो जेव्हा डोळे धुवायला गेला, बरा झाला, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त निघून गेला. म्हणून त्याला कोणी बरं केलं हे त्याला माहित नाही. फक्त तो बरा झालेला आहे हे त्याला माहित आहे. फक्त त्याला दृष्टी आली, दिसायला लागलेलं एवढंच त्याला माहित आहे. आता पुढे काय होतं बघा. वचन 35. पुढे जर तुम्ही वाचलं तर तो घरी गेला, त्याच्या आई वडिलांनी पाहिलं, बाकीच्या लोकांनी पाहिलं, शेजारच्याने. बराच गोंधळ झाला, गाजावाजा झाला. आणि शास्त्री पुरुषी धार्मिक लोकांनी पाहिलं. ते खुश होण्याऐवजी नेहमीसारखे चिडले की शाबात दिवशी का बरं त्याला बरं केलं, कोण होता तो, आणि मग तो विचारतून जन्मलेला आहे वगैरे वगैरे. आणि मग आई वडिलांना ते विचारपूस करू लागले. त्याचे आई वडील आंधळ्याचे काय म्हणतात बघा. त्यांनी सांगितलं की तुम्ही जाऊन त्याला विचारा, तो मोठा आहे. आणि त्यांनी सांगितलं की तो जर त्याच्या मागे गेला आणि त्याचा शिष्य झाला तर आम्ही तुम्हाला चर्चमधून काढून टाकू, समाजस्थानातून काढून टाकू. आणि म्हणून हे आई वडील म्हणतात की तुम्ही त्याला विचारा. आणि पुढं काय होतं बघा. त्यांनी त्याला बाहेर घालविले हे येशूने ऐकले आणि तसंच झालं. तो जाऊन प्रभू येशूने मला बरं केलं, मला दिसायला लागलं सांगायला लागलं. ही बातमी शास्त्री पुरुषांकडे गेली. त्यांनी त्याला चर्चमधून काढून टाकलं. आणि हे त्याला बाहेर घालवले येशूने ऐकले. आणि तो आढळल्यावर त्याला म्हटले, तू देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय? आता बघा, ही दुसरी भेट आहे प्रभू येशूची त्या आंधळ्या, बऱ्या झालेल्या आंधळ्या माणसाची. आणि प्रभू येशू विचारतो, तू देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो का? आता बघा, त्या आंधळ्या माणसाने प्रभू येशूला पाहिलेलं नाहीये. कारण जेव्हा तो त्याच्या समोर होता तेव्हा तो माणूस आंधळा होता. जेव्हा तो बरा झाला तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या गावातून निघून गेलेला होता. आणि आता ही दुसरी भेट आहे. त्याने उत्तर दिले, प्रभूजी, मी त्याच्यावर विश्वास ठेवावा असं तो कोण आहे? कारण त्याने त्याला पाहिले नाही. तो म्हणतो की तो कोण आहे? मला विश्वास ठेवायचा आहे, मी विश्वास ठेवतो, पण तो कोण आहे? किती विशेष आहे. तो त्याच्या समोर उभा आहे, त्याच्याशी बोलत आहे आणि हो विचारतो तो कोण आहे. म्हणजे दृष्टी जरी आली तरी येशू ख्रिस्त कोण आहे, कोणी त्याला बरं केलेलं आहे हे त्याला अजून माहित नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की चमत्कार जरी झाले, बरं जरी देवाने केले, एखादा प्रॉब्लेम जरी सोडवला, तरी देव कोण आहे हे कळलं असं होत नाही. देव समजला, येशू ख्रिस्त समजला असं होत नाही. फक्त ती समस्या सुटली, तो प्रॉब्लेम सुटला, पण कोणी सोडवलं, तो कोण आहे हे माहित होत नाही. आणि हा माणूस विचारतो की तो कोण आहे. बघा, पण प्रभू येशू ख्रिस्त येऊन त्याला भेटलेला आहे. तो त्याच्याकडे गेला. प्रभू येशू ख्रिस्त त्याला शोधत आलेला आहे. प्रभू येशू हरवलेले ते शोधण्यास आलेला आहे. येशूने त्याला म्हटले, तू त्याला पाहिले आहे व तुझ्याबरोबर आता जो बोलत आहे तोच तो आहे. कसं वाटलं असेल विचार करा की ज्याच्याशी मी बोलतो त्यानेच मला सांगितलं शिलो नावाच्या तळ्यात, आणि याने सांगितलं आणि याने मला बरं केलं. किती शॉक झाला असेल. तो म्हणतो की ज्याच्याशी तू बोलतोस तोच तो आहे. आणि मग काय झालं बघा. तो म्हणाला, प्रभूजी, मी विश्वास ठेवतो, आणि त्याने त्याला नमन केले. म्हणजे काय अगोदर विश्वास ठेवला नव्हता? विश्वास ठेवला होता. म्हणूनच आंधळा असताना त्याचं ऐकलं आणि त्या शिलो नावाच्या तळ्यात जाऊन डोळे धुतले. विश्वास होता म्हणून. पण इथं लिहिलं की त्याने विश्वास ठेवला आणि त्याला नमन केले किंवा त्याला दंडवत घातला. म्हणजे
हा विश्वास कोणता? येशू ख्रिस्त कळल्यानंतर की तो देव आहे, देव जो पुत्र आहे, हा कळल्यानंतर हा तारणाचा विश्वास. आणि त्याने त्याला नमन केले म्हणजे त्याची भक्ती केली. येशू ख्रिस्त कळल्याशिवाय कोणी त्याची भक्ती करू शकत नाही. लक्षात घ्या, कोणीही त्याला नमन करू शकत नाही. चर्चला कोणी जाऊ शकतं, पण समजल्यानंतर त्याची भक्ती करणं न समजता करण्याच्यात फरक आहे. तर या ठिकाणी लिहिलंय की तो म्हटला की मी विश्वास ठेवतो, आणि त्याने नमन केलं. काय विश्वास ठेवतो? की आपण देवाचे पुत्र आहात, आपण देव आहात, आपण माझे, हा विश्वास मी ठेवतो. हा विश्वास ठेवला आणि या ठिकाणी ह्या माणसाचं तारण झालं. तो बरा झालेला होता, पण बरा झाला पुरेसा नव्हता. कदाचित तुम्ही अनुभव घेतला असाल, तुम्ही बरे झालेला असाल, तुम्हाला देवाने अनुभव, पण तेवढं पुरेसं नाही. तुम्हाला कोणी बरं केलं, कोणी ते कार्य केले, कोणी तो प्रॉब्लेम सोडवला, तुम्हाला माहित आहे का? तारणारा म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवलाय का? तारणाचा अनुभव आलेला आहे का? जीवन बदललेलं आहे का? ते महत्वाचं आहे. आणि मग तो म्हणाला, प्रभूजी मी विश्वास ठेवतो, आणि त्याने त्याला नमन केलेलं आहे. त्या माणसाला त्यांनी मंडळीतून, सभास्थानातून, त्या शास्त्री पुरुषच्या पालकांनी काढून टाकलं लोकांनी, पण प्रभू ईश्वराने त्याला आत घेतलेला होता. प्रेज द लॉर्ड. प्रभू ईश्वराने त्याला शोधलं, शोधून काढलं, त्याची भेट घेतली, त्याला भेटला, आणि नंतर त्याला स्वतःच ओळख करून दिली, स्वतःचं प्रगटीकरण की मी कोण आहे हे त्याला दाखवलं. आज देवाचा पवित्र आत्मा आपल्याला चमत्कारानंतर, चमत्काराच्या पलीकडे प्रभू येशू ख्रिस्ताकडे नेतो, आणि तो कोण आहे हे त्याच्या वचनातून आपल्याला दाखवतो. ते डोळे उघडतो. डोळे तर उघडले, दृष्टी तर आली, पण ही आत्मिक दृष्टी समजण्यासाठी की प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे हे वेगळं. ती केव्हा येते? जेव्हा तो तारणार आहे समजतो, जेव्हा आत्मिक डोळे उघडतात तेव्हा. आता टप्प्याटप्प्याने, प्रगतीने हा चमत्कार कसा झाला बघा. त्याला कसं कळलं प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? आपण जरा पाहू. योहान शुभवर्तमानाचा 9वा अध्याय 10वं वचन बघा. योहान 9 आणि 10. यावरून त्यांनी त्याला म्हटले, तुझे डोळे कसे उघडले? आता जेव्हा चमत्कार झाला, तो लोकांना साक्ष देऊन सांगू लागला, ते विचारतात की तुझे डोळे कसे उघडले? आणि तो काय म्हणतो? त्याने उत्तर दिले, येशू नावाच्या मनुष्याने चिखल करून माझ्या डोळ्याला लावला आणि मला सांगितले, शिलोवर जाऊन धु. मी जाऊन धुतले आणि मला दृष्टी आली. तो म्हणतो येशू नावाच्या माणसाने, कोणीतरी एक माणूस होता येशू नावाचा, आणि त्याने हे सांगितलं, मी केलं आणि मी बरा झालो. म्हणजे ज्या वेळेस त्याने प्रभू येशूचं ऐकलं विश्वासाने, तेव्हा त्याचा विश्वास प्रभू येशूवर कसा होता की तो एक मनुष्य आहे, येशू नावाचा मनुष्य. आणि त्याचा विश्वास कसा वाढत गेलाय, कसा तो तारणापर्यंत आला, प्रभू येशूने त्याला कसं तारणापर्यंत आणलं, प्रगटीकरण दिलं, तो तुम्हाला मला कसं आणतो, प्रगटीकरण देतो की तो कोण आहे बघा. दुसरी गोष्ट वचन 17 मध्ये, पुढे जर आपण वाचलं वचन 17, यास तो पुन्हा ते त्या आंधळ्याला म्हणाले, त्याने तुझे डोळे उघडले, तर त्याच्याविषयी तू काय म्हणतोस? तुला काय वाटतं तो कोण आहे असं ते विचार. आणि तो काय म्हणतो? त्याने म्हटले, तो संदेष्टा आहे. बघा, पहिला त्याचा विश्वास काय होता? तो येशू नावाचा माणूस आहे. आता तो म्हणतो की तो एक संदेष्टा आहे, नुसता माणूस नाही. म्हणजे अजून थोडंसं प्रगटीकरण वाढलेलं आहे की तो नुसता माणूस असू शकत नाही, तो संदेष्टा आहे. पण फक्त संदेष्टा आहे का? आज तुमचा विश्वास प्रभू ईश्वर कोण आहे? रोग बरे करणारा, प्रॉब्लेम सोडवणारा, मुक्त करणारा, गरजा पुरवणारा, ते तर तो आहेच, पण त्याच्यापेक्षा अधिक कोणीतरी आहे. तो तेवढाच नाही, तो फक्त रोग बरा करणारा, चमत्कार करणाराच नाही, तो देव आहे, देव जो पुत्र आहे. वचन 31 बघा. वचन 31 या ठिकाणी आपण वाचतो, आपल्याला ठाऊक आहे की देव पापिष्ट लोकांचे ऐकत नाही. आता
ही चर्चा ते त्याच्याशी करत आहेत आणि त्याचा विश्वास हलवून त्याला सांगत आहे की तो माणूस व्यभिचारी आहे, तू त्याच्या मागे जाऊ नको. आणि या रीतीने त्याचा ब्रेन वॉश करत असताना वचन 28 मध्ये, तेव्हा त्यांनी त्याची निर्भत्सना करून म्हटले, तू त्याचा शिष्य आहेस, आम्ही मोशाचे शिष्य आहोत. तुला काय त्याचा शिष्य व्हायचा आहे? त्याचे एकदम टाकून बोलले प्रभू येशू बद्दल आणि त्याला सांगितलं की अशा माणसाचं तुला शिष्य व्हायचं आहे. आणि तो काय म्हणतो बघा, आणि ते म्हणतात आम्ही मोशाचे शिष्य आहोत. देव मोशाबरोबर बोलला आहे मला ठाऊक आहे, हा कोठला आहे आम्हाला ठाऊक नाही. ते त्याला समजावून सांगतात. त्यांची थिओलॉजी, त्यांचा धर्म, त्यांचे विचार. त्या मनुष्याने उत्तर दिले, हेच मोठे आश्चर्य आहे की तो कोठला आहे तुम्हाला ठाऊक नाही, पण त्याने तर माझे डोळे उघडले आहे. काय उत्तर दिलं बघा या माणसाने. शास्त्री पुरुषी ज्यांचं वचन नियमशास्त्र तोंडपाठ होतो, ज्यांच्याजवळ डिग्र्या होत्या, जे त्याला सांगत होते की त्याच्या नादी लागू नको, आमच्या बरोबर राहा, त्याचा शिष्य होऊ नको, तो माणूस काय सांगतो की तुम्हाला माहित पाहिजे तो कोण आहे, तरी तुम्हाला माहित नाही, एवढंच शास्त्र माहित असो, पण मला एवढंच माहित आहे की मी आंधळा होतो, मी आता पाहायला लागतो. माझं शास्त्र तोंडपाठ नाही, माझा काही बायबल स्टडी झालं नाही, पण मला एवढंच माहिती आहे की मी आंधळा होतो आणि त्याने मला बरं केलं. किती योग्य उत्तर दिलं नाही. म्हणून एक म्हण आहे की एक चमत्कार अनेक वाद मिटवून टाकतो. लोक तुमच्याशी वाद घालत असतील, चर्चा करत असतील काही, पण घडलेली घटना, घडलेला चमत्कार, बदललेला जे प्रभू येशूने केलं ते पाहिल्यानंतर ते काही बोलू शकत नाही. आणि या ठिकाणी तसंच झालेलं आहे बघा. आणि मग वचन 32, जन्मांधाचे डोळे कोणी उघडले, असे युगाच्या आरंभापासून कधी ऐकण्यात आले नव्हते. वचन 31, आपल्याला ठाऊक आहे. आता तो माणूस म्हणतो, आपल्याला ठाऊक आहे की देव पापी लोकांचे ऐकत नाही, तर जो कोणी देवभक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो तो त्याचे ऐकतो. देव पापी लोकांचा आहे, जो त्याच्या इच्छेप्रमाणे करतो त्याचा तो ऐकतो. आणि मग तो म्हणतो की जन्मांधाचे डोळे कोणी उघडले, असे युगाच्या आरंभापासून कधी ऐकले नव्हते काय? हा देवापासून नसता तर ह्याच्याने काही करवलं नसते. किती योग्य उत्तर हा भिकारी, हा आंधळा माणूस बरा झालेला एवढ्या शिकलेल्या लोकांना देत आहे. विचार करा, आज किती शिकलेले लोक आहे की ज्यांना शास्त्र समजत नाही, जे वाद घालतात, ज्यांना साध्या गोष्टी समजत नाही. त्यांना त्यांच्या धर्माचं, चर्चचं, त्यांच्या ज्ञानाचा अभिमान आहे की ज्याचा स्वतःलाही फायदा नाही, दुसऱ्यालाही फायदा नाही. आणि हा माणूस त्यांना शहाणपणा शिकवत आहे की युगाच्या जो पापी असता तर पापी माणसाचा देव ऐकत नाही, म्हणजे तो माणूस पापी नाही आहे. तो म्हणतो की जगाच्या स्थापनेपूर्वी असं कधी झालंय की जन्मापासून आंधळे असलेल्या माणसाचे डोळे उघडले. आणि तो म्हणतो की हा माणूस जर देवापासून नसता तर त्याच्यात आणि हा चमत्कार झालाच नसता. म्हणजे ह्या आंधळ्या बऱ्या झालेल्या माणसाला हे म्हणायचं आहे की हा देवापासून आहे, देवाने पाठवलेला आहे, शिलो आहे, म्हणून त्याने मला बरं केलेलं, म्हणून मी बरा झालेला आहे. आणि हा कोणाला सांगतो? ज्यांना माहित पाहिजे त्यांना सांगतो, ज्यांना सगळं बायबल तोंडपाठ आहे त्यांना सांगते. असं असू शकतं, असं होऊ शकतं का सगळं बायबल पाठ आहे तरी येशू ख्रिस्त कळत नाही, देवाचं कार्य कळू शकत नाही? हो, आज असंख्य लोक असे आहेत की ज्यांचे वचन, शास्त्र तोंडपाठ आहे, सगळ्या डिग्र्या आहेत, स्टडी झालेला आहे, पण त्यांना येशू ख्रिस्त कळलेला नाहीये, त्यांना तारणाचा अनुभव आलेला नाहीये, ते दुसऱ्यांची वाद घालत आहे. आणि मग ह्या ठिकाणी जे आपण पाहत होते हे की टप्प्याटप्प्याने अगोदर तो माणूस आहे तो म्हटला, नंतर संदेश आहे, आणि नंतर तो म्हणतो की तो देवाने पाठवलेला देवाचा पुत्र आहे. म्हणजे कशा रीतीने त्याचा विश्वास हा वाढत आलेला आहे. आणि अशा रीतीने देव बोलत असतो. म्हणून लूक 18:18 मध्ये प्रभू येशूने काय म्हटलं आपण जरा वाचू. लूक सुवर्तमान याचा 18वा अध्याय आणि 18व वचन. आणि हे महत्वाचं आहे. कोणा एका अधिकाऱ्याने त्याला विचारले, लूक 18 आणि 18 मध्ये, की उत्तम गुरुजी, मी काय केले असता सार्वकालिक जीवन मला मिळेल? प्रभू येशू ख्रिस्त
एका ठिकाणी असं म्हणतो की ज्याला आहे, ज्याच्याजवळ आहे त्याला दिलं जाईल, आणि ज्याच्याजवळ नाही त्याच्याजवळ जे आहे ते पण काढून टाकलं जाईल. म्हणजे जर तुमची इच्छा असेल, माझी इच्छा असेल, तर देव अधिक त्याच्याविषयीचं प्रगतीकरण देईल. पण इच्छा जर नसेल तर जे काही समजलेलं आहे त्याच्यात पण आपला गोंधळ होईल. आणि ते आपल्याला विश्वासातून विश्वासाकडे टप्प्याटप्प्याने आपला विश्वास वाढत असतो. हा माणूस प्रभू येशूने बरा केलाय, पण त्याला प्रभू येशूची ओळख नाहीये, पण बरं करून त्याला सोडलेलं नाहीये. प्रभू येशू परत त्याच्याकडे आला, त्याला गाठलं, त्याला सांगितलं की तुला बरं करणारा देवाचा पुत्र मी आहे, त्याच्यावर तो विश्वास ठेव. त्याने विश्वास ठेवला, त्याला कळलं, त्याचं तारण झालं. आणि अशा टप्प्याटप्प्याने त्याला चमत्कारा पलीकडे नेऊन स्वतःकडे आणला. त्याला दृष्टी तर दिली, बरं तर केलं, पण नुसतंच बरं नाही केलं, दृष्टी दिली नाही, तर त्या दृष्टी आल्यानंतर त्याचे आत्मिक डोळे पण उघडले आणि त्याला हे पण दिसलं की येशू ख्रिस्त कोण आहे. म्हणजे काय? म्हणजे हे की त्याला शारीरिक दृष्टी पण आली आणि आत्मिक दृष्टी पण आली. तो चमत्काराच्या पलीकडे गेला. त्याचा विश्वास हा झाला की प्रभू येशू ख्रिस्त फक्त आंधळ्यांना बरं करणारा नाही, तर तो देवचा पुत्र आहे, हे त्याला कळून चुकलं. आणि आपणही असे जन्मापासून आंधळे आहोत, आत्मिकरित्या आपण भिकारी आहोत. आणि एक दिवशी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनात येतो, कोणीतरी आपल्याला सुवार्ता सांगते, आपल्याला सत्य कळतं, आपण विश्वास ठेवतो, आपले डोळे उघडतात आणि आपण एकदम त्याच्याकडे वळतो आणि एकदम आपल्याला समजतं की तोच देव आहे, तोच तारणार आहे. आणि हे सर्व त्याच्यापासून आहे. तो आपल्याला दृष्टी देतो. दृष्टी तर त्याने ह्या माणसाला दिली, पण त्याने अजून प्रभू येशूला पाहिलेलं नव्हतं. तो चमत्काराच्या पलीकडे त्याला जाणं गरजेचं होतं. आणि तुम्हाला मला चमत्काराच्या पलीकडे जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताला, देवाला पाहणं गरजेचं आहे. चमत्कारावरच थांबायचं नाहीये. आणि मग पुढं काय होतं बघा, वचन 39. आता हा चमत्कार, हे सर्व संभाषण झाल्यानंतर हे इथंच संपलेलं नाहीये. शास्त्रीय पुरुषी, धार्मिक पुढारी जे संतापलेले ते त्या ठिकाणी आहेत. आणि ते काय म्हणतात बघा, तेव्हा येशू म्हणाला, मी न्याय निवाड्यासाठी या जगात आलो, यासाठी की ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो की मी न्याय करण्यासाठी या जगात आलेलो आहे. आणि कोणता न्याय? की ज्यांना दिसतं त्यांनी पाहू नये, त्यांना दिसू नये, आणि ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावं. आता त्याला काय म्हणायचं बघा, आपण पाहू. अशासाठी की ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे. आणि मग हे ऐका, वचन 40. परुषातील जे त्याच्याजवळ होते, म्हणजे धार्मिक पुढारी परुष जे त्याच्याजवळ होते, त्यांनी हे ऐकून त्याला म्हटले, आम्ही आंधळे आहोत काय? त्यांनी लगेच ओळखलं की तो आपल्याला बोलत आहे, धार्मिक पुढाऱ्यांना. ते म्हणतात की मग आम्ही काय आंधळे आहोत का? त्यांना कळलं, त्यांनी कबूल केलं की आध्यात्मिकरित्या ते आंधळे आहेत. त्यांना सर्व शास्त्र, नियमशास्त्र, मोशाचं माहित आहे. पण ज्या मसीहाविषयी, ज्या येणाऱ्या विषयी जो देवाने पाठवला तो त्यांच्या समोर उभा आहे, हे पाहायला त्यांचे डोळे आंधळे झालेले होते. ते त्याला पाहू शकत नव्हते, म्हणजे ते आध्यात्मिकरित्या आंधळे होते. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगतो की ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे म्हणून मी आलेलो आहे, आणि ज्यांना दिसतं त्यांनी आंधळे व्हावे. आणि ते म्हणतात की आम्ही आंधळे आहोत का? आणि प्रभू येशूने काय उत्तर दिलं बघा, वचन 41. येशू त्यांना म्हणाला, तुम्ही आंधळे असता तर तुम्हाला पाप नसते, पण आम्हाला दिसते असे तुम्ही आता म्हणता, म्हणून तुमचे पाप तसेच राहते. म्हणजे काय? तुम्ही कबूल करत नाही की आम्ही पापी आहोत, आम्हाला दृष्टी येण्याची गरज आहे, आमचे डोळे उघड. तुम्हाला वाटतं की आम्हाला दृष्टी आहे, आम्हाला सर्व माहिती आहे, समजतं, असं तुम्हाला वाटतं म्हणता, म्हणून तुम्ही आंधळेच राहिलेला आहात, म्हणून तुम्ही पापीच राहिलेला आहात. म्हणजे काय? म्हणजे हे की आपण
आंधळे आहोत हे शास्त्री पुरुषांनी, धार्मिक पुढाऱ्यांनी कबूल केलं नाही. आज अनेक जण ते कबूल करत नाही. ज्यांच्याजवळ शास्त्राचा ज्ञान आहे, जे खूप धार्मिक आहेत, ते आपण पापी आहोत असं मानत नाही. ते स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करतात. आम्ही यांच्यासारखे नाही, त्यांच्यासारखे नाही, आणि म्हणून ते आंधळेच राहतात. त्यांना देव कळत नाही, शास्त्र कळत नाही. पण जे कबूल करतात मी पापी आहे, माझ्यावर दया कर, त्यांचे डोळे देव उघडतो आणि त्यांना तो प्रकटीकरण देतो, त्यांना तो तारण देतो. म्हणून जर प्रकाश आपल्या पुढे आहे, प्रभू येशूचा देवाचा प्रकाश, जर त्या प्रकाशाला नाकारलं तर अंधकार वाढत जातो. प्रकाश त्यांच्या पुढे उभा होता, त्यांच्याकडे इसराळत आलेला होता, पण या लोकांनी त्याला नाकारलं म्हणून अंधकार वाढत गेला. तुम्ही जर एकदा सुवार्ता ऐकली, प्रकाशाची सुवार्ता, आणि जर विश्वास ठेवला नाही तर अंधकार वाढत जाईल आणि तुम्ही अंधारेच राहाल आत्मिकरित्या. पण जर त्या प्रकाशात आलात तर तो तुमचे डोळे उघडेल. योहान 3 आणि वचन 19 आणि 20 मध्ये प्रभू येशूने आणखी याविषयी काही महत्वाचे शब्द तो बोललेला आहे. योहान शुभवर्तमान 3 अध्याय 19 आणि 20. न्यायाचा निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची निवड केली, कारण त्यांची कर्म दुष्ट होती. तो म्हणतो जगाचा न्याय निवाडा करायला मी आलो आणि न्याय निवाडा होऊन चुकलेला आहे. कसा की प्रकाश जगात आला पण माणसांना अंधारच आवडला, अंधाराची निवड केली. आज प्रकाश तुम्हाला उपलब्ध आहे. देवाचं वचन आता ज्यावेळेस तुमच्याकडे आलेलं आहे, येत आहे. पण प्रकाशात यायचं की नाही हा तुमचा प्रश्न आहे, तुमच्या इच्छेवर आहे. प्रकाश स्वीकारायचा आहे की नाही. आपण आंधळे आहोत, नग्न आहोत, भिकारी आहोत. आपल्याला देवाची पापाच्या क्षमेची, तारणाची गरज आहे. कबूल करायचे की नाही. जर केलं तर आपण बरे होऊ, प्रकाशित होऊ. जर नाही तर अंधकार तसाच राहील. आणि मग 20व्या वचनात तो म्हणतो, जो कोणी वाईट कर्म करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कर्मे सदोष ठरू नयेत म्हणून तो प्रकाशात येतो. वाईट गोष्टी करणारे अंधकाराच्या रात्रीच्या वेळेस करतात. आणि ज्यांना वाईट गोष्टी, वाईट कर्म, पाप सोडायचं नसतं ते अंधारातच राहतात. त्यांना अंधार आवडतो, ते प्रकाशात येत नाही. हे प्रभू येशूने सांगितलं. म्हणजे काय? हे शास्त्री पुरुषी म्हणतात की आम्ही आंधळे आहोत का? प्रभू येशू म्हणतो जर तुम्ही कबूल करत नाही तर तुम्ही अंधारात आहात, आंधळे आहात, पापात आहात. जरी प्रकाश तुमच्या पुढे आहे, आलेला आहे. आज प्रकाश तुमच्या पुढे आलेला आहे. देवाचं वचन, देवाची सुवार्ता. जर तुम्ही कबूल कराल, प्रभू मी अंधारा आहे, मला बरं कर, माझ्या आत्मिक डोळे उघड, माझ्या पापांची क्षमा कर, तर तो तुमचे डोळे उघडेल आणि चमत्काराच्या पलीकडे जाऊन तुम्ही त्याला पाहाल की तोच देव आहे आणि तोच जगाचा आणि तुमचा तारणारा आहे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.